कोरा फलंदाज ज्याने मागील सामन्यामध्ये एक अप्रतिम दर्जाची कामगिरी केली होती. लेट्स प्ले. पहिला चेंडू राईट राउंड द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतो एक आक्रमक फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. झेल होणार का? झेल मात्र होतोय. फलंदाज आर्शिल बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का लागेल तो अर्थात मुस्कान मांडला संघाला. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर एक महत्वपूर्ण फलंदाज तंबूत परतलाय. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज उमेरच्या माध्यमातून पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण पाहतोय आर्शिल बादनंतर जमीर येतोय. जमीरने खऱ्या अर्थाने मागील सामन्यामध्ये एक अप्रतिम दर्जाची कामगिरी केली होती. या सामन्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने त्याला कामगिरी करावी लागेल. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय उभेत पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू राईट मोर द विकेट. चांगला फटका आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि बॅक टू बॅक दुसरा धक्का लागेल तो अर्थात मुस्कान मांडला संघाला. थँक्यू डीजे. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय तो अर्थात मुस्कान मांडला संघाला. एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय एवन नांदगाव संघाच्या माध्यमातून, अर्थात गोलंदाज उमेर पठाणच्या माध्यमातून एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय अरफाद येतोय नॉन स्ट्राईक एंडला, तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय जमीर पाहायला मिळतोय. उर्फ जंबो या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू चांगला चेंडू आपण पाहतोय. यावेळी मिडॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. ज्या षटकात धावा येणं गरजेचं होतं तिथे मात्र आपण पाहतोय कंजूसी गोलंदाजी, भेदक मारा आपण पाहतोय गोलंदाज उमेरच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो. यावेळी मात्र एक सुरेख फटका. चेंडू जाईल थेट सीमारेषा बाहेर. नक्कीच पूर्णपणे व्यासपीठाला मानवंदना दिले जमीरने. एक मोठा फटका पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. या 6 धावांनी आपण पाहिलं तर अकाउंट ओपन केले जाते ते अर्थात मुस्कान मांडला संघाचं. षटकातील पुढील चेंडू राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका आणि चेंडू जाईल थेट सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे. बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या षटकाचा अनालिसिस आपण पाहिल्यात तर पहिल्या 2 चेंडूवर विकेट प्राप्त झाली होती. तिसरा चेंडू निर्धाव आला होता आणि त्याच्यानंतरच्या 2 चेंडूवर आपण पाहिलं तर 2 मोठे स्ट्रोक पाहायला मिळतात. एक अप्रतिम दर्जाचं क्रिकेट नक्कीच या सामन्यामध्ये पाहायला मिळालं, कारण का कधी डाव तुझा तर कधी डाव माझा या पद्धतीचं क्रिकेट इथे पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा चेंडू राईट मोर द विकेट. गोलंदाज उमेर याचा. आपण पाहतोय सुरेख फटका. चेंडू जातोय पुन्हा एकदा थेट सीमा पार. षटकार. जमीर ऑन द फायर. थँक्यू डीजे. या स्पर्धेतील आपण पाहिलं तर दुसरी हॅट्रिक जमीरच्या नावे झाले. पहिली हॅट्रिक आपण पाहिलं तर इस्तियाकच्या नावेवर आहे आणि दुसरी हॅट्रिक आपण पाहिलं तर जमीरच्या नावावर आहे. लगातार 3 षटकार आपण पाहतो जमीरच्या बॅट मधून पाहायला मिळाले. 1 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. एका षटकानंतर आपण पाहिलं तर नांदगाव
मुस्कान मांडला संघाची धावसंख्या 2 बाद 18 धावा धावफलकावर लागतायत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय एवन नांदगाव संघाच्या माध्यमातून सम्रान येतोय. सम्रान वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन सम्रान बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. एक युवा खेळाडू आहे. षटकातील पहिला चेंडू राऊंड द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, शेताना दिसतोय आणि नक्की चेंडू जाईल थेट सीमा रेषा पलीकडे. चौकार. वेलकम 4 बाय मांडला संघ. थँक्यू डीजे. पूर्णपणे आपण पाहिलं तर गोलंदाज सम्रानचा स्वागत केले चौकाराने. फलंदाज अरफातने नक्कीच या 4 धावाने संघाची धावसंख्या आगेकूच करेल. एकूण संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 22 धावा धाव फलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू असताना एक आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारची फटकेबाजी, एक चांगली सुरुवात केली फलंदाज अरफात याने. षटकातील पुढील चेंडू. यावेळी मात्र आपण पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते आणि नक्कीच इथे कुठेतरी आपण पाहिलं तर थोडासा रनआउटची संधी नक्कीच पाहायला मिळाली होती, परंतु नक्कीच इथे सेफ झोन मध्ये पोहोचतोय फलंदाज जमीर. एक धाव तर नक्कीच येणार या चेंडूवर. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 23 धावा धावफलकावर लागल्यात. पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे, त्यामुळे पंचांवर कुठलाही दबाव आणायचा नाही आहे. थर्ड अंपायर नाही, पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. जेव्हा पंचांना पाहिजे असेल थर्ड अंपायर तेव्हाच थर्ड अंपायर घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून रिव्ह्यू दिसणार नाही आहे. या स्पर्धेत आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट जरी असलं तरी रिव्ह्यू दिसत नाही आहे. या एका धावेच्या मदतीने आपण पाहिले तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 23 धावा धाव फलकावर लागतायत. कुठेतरी आपण पाहिलं तर या चेंडूवर पूर्णपणे व्हेरिएशन पाहायला मिळते. एक वेगळी विविधता आपण पाहतो प्रत्येक चेंडू मागे या गोलंदाजाकडे पाहायला जात आहे, कारण का मागील सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. षटकातील पुढील चेंडू. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. जमीर सारख्या एक मोठ्या फलंदाजाला आपण पाहिलं तर धावांपासून वंचित ठेवलंय. एक चांगला चेंडू आपण पाहतोय. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 23 पर्यंत. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु पूर्णपणे आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडू मागे एक व्हेरिएशन पाहायला मिळते. ते अर्थात सम्रानच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा गोलंदाज आपण पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. षटकातील पुढील चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी मात्र आपण पाहतोय पूर्णपणे एक अफलातून स्ट्रोक. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहिलं तर 2 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर एक मोठा फटका पाहायला मिळतोय फलंदाज जमीरच्या बॅट मधून. या 6 धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 29 धावा धाव फलकावर येत आहेत. 1 टू गो. षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजीचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडू माग व्हेरिएशन पाहायला मिळते या गोलंदाजीच्या माध्यमातून. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होईल. 2 षटकानंतर आपण पाहिलं तर मुस्कान मांडला संघाची धावसंख्या 29 धावा धाव फलकावर लागल्यात. एक चांगल्या प्रकारचा आपण पाहिलं तर गोलंदाजी पाहायला मिळते ते अर्थात सम्रानच्या माध्यमातून. अजूनही आपण पाहिलं तर पहिल्या स्तराचा विचार केला तर 3 षटकांचा खेळणं बाकी आहे. अर्थात येणारे 18 चेंडू, या 18 चेंडू मध्ये ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळणार ती अर्थात मुस्कान मांडला संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा विचार केला तर उमेर पठाणने तब्बल 18 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त केल्या, तर सम्रानने इथे मात्र आपण पाहिलं तर 11 धावा खर्च करून आपण पाहिलं तर एकही विकेट प्राप्त केली नाही आहे. परंतु आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नवीन गोलंदाज आपण पाहतोय नदीम येतोय वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक तिसरं षटक घेऊन एवन नांदगाव संघाकडून. तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय अरफात पाहायला मिळतोय. षटकातील पहिला चेंडू
पहिला चेंडू आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू काळपेचा ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक त्यांना दिसतो, एक धाव तर जरूर आले या चेंडूवर. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 30 धावा धावफलकावर लागतायत. अर्थात धावफलकावर आपण पाहिलं तर आकार मिळतोय, अर्थात 30 धावा, 2 बाद 30 धावा धावफलकावर येत आहेत. अकुट टप्प्याचा चेंडू होता, झेल मात्र होत नाहीये, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होते, संघाची धावसंख्या ते सिरवेल ती अर्थात 30 पर्यंत. एक चांगल्या प्रकारची सुरुवात आपण पाहतोय गोलंदाजी नदीमच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण का आपण पाहिलं तर ऑन स्ट्राईक जमीर पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू, यावेळी मात्र आपण पाहतोय पंच दिलीप भोर यांचा इशारा की चेंडू स्वेर आहे. अर्थात आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 अन्वये चेंडू स्वेर ग्राह्य धरला जातोय आणि अवंतर स्वरूपाने आपण पाहिलं तर धाव फलकावर एक धाव जरूर येते. षटकातील पुढील चेंडू, यावेळी मात्र आपण पाहतोय मोठा स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय आणि फलंदाज जमीर बॅक टू द पवेलियन. दुसरा धक्का लागेल तो अर्थात मुस्कान मांडला संघाला. तिसरा धक्का, थँक्यू डीजे. जमीर बाद झाल्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज सफीर येतोय. सफीर आणि आपण पाहिलं तर अरफातला एक चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण का आपण पाहिलं तर जे तंबूत परतलेत, षटक क्रमांक आपण पाहिलं तर 30 प्रगती पथावर असताना 3 बाद 31 धावा धावफलकावर येत आहेत. अजूनही आपण या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. षटकातील पुढील चेंडू, रॅटम राऊंड द विकेट. अकुट टप्प्याचा चेंडू होता, परंतु यावेळी मात्र आपण पाहिलं तर चेंडू नक्कीच वन बाउन्स चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. या 4 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 35 धावा धावफलकावर लागतायत. अजूनही आपण 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या षटकातील. अरफात एक चांगली फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता अरफातचा, परंतु यावेळी चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही आहे. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी, एक चांगलं कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज नदीमच्या माध्यमातून. षटकातील शेवटचा चेंडू, यावेळी मात्र आपण पाहतोय खराब चेंडू. नक्कीच पंचांचा इशारा येतो की चेंडू स्वेर आहे. अवंतर स्वरूपाने धाव फलकावर एक धाव जरूर येणार. एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, अर्थात 36 धावा धाव फलकावर लागतायत. 1 टू गो. षटकातील शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा आपण पाहतोय, परंतु यावेळी मात्र आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3 समाप्त होईल. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त होईल. 3 षटकानंतर आपण पाहिलं तर मुस्कान मांडला संघाची धावसंख्या 3 बाद 36 धावा धावफलकावर येत आहेत. अजूनही आपण पाहिलं तर पहिल्या सत्रातील 12 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. या 12 चेंडूमध्ये बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळणार ती अर्थात मुस्कान मांडला संघाच्या माध्यमातून. कारण का आपण पाहिलं तर नक्कीच नवीन गोलंदाज आपण पाहतोय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक घेऊन समरान येतोय. समरानची गोलंदाजी आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडू मागे एक व्हेरिएशन पाहायला मिळालं. कारण का आपण पाहिलं तर मागील षटकामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या षटकात बघूया इथे कशा प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय सफीर पाहायला मिळतोय. सफीर बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. कारण का आता मात्र आपण पाहिलं तर एक मोठे स्ट्रोक येणं गरजेचं असणार आहे. ते अर्थात मुस्कान मांडला संघाला. कारण का जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस असेल तो अर्थात मुस्कान मांडला संघाचा. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू. नक्कीच इथे खऱ्या अर्थानं गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. कारण का आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूचा विचार केला तर त्यांनी एक वेगळी शैली पद्धतीचे गोलंदाजी केले. कारण का आपण पाहिलं तर एक चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं त्याच्या प्रत्येक चेंडू माग. सफीर सारख्या एक मोठ्या फलंदाजाला आपण पाहिलं तर धावांपासून वंचित ठेवतोय.
यावेळी मात्र आपण पाहतोय नक्कीच मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू उंच हवेत झेल होतोय, स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये एक सुरेख झेल पकडला जातोय आणि फलंदाज सफीरची खेळी संपुष्टात. चौथा धक्का नक्की थँक्यू डीजे. नक्कीच पंकज जाधवच्या माध्यमातून एक सुरेख असं गीत आपण पाहतो. या अलिबाग तालुक्याचं ज्यानं नाव साता समुद्र पार केलं असा टेनिस क्रिकेट मधील एक अव्वल फलंदाज. तर नक्कीच चौथा धक्का लागेल तो अर्थात मुस्कान मांडला संघाला. नवीन फलंदाज ताज येतोय मैदानामध्ये. तर अरफात ऑन स्ट्राईक आपण पाहतोय, षटकातील पुढील चेंडू. यावेळी मात्र आपण पाहतोय तितकासा फटका आपण पाहिलं तर नीटसा कनेक्ट होत नाही आहे बॅटवर. निर्धाव चेंडूची नक्की सांगता होईल. संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ते अर्थात 36 पर्यंत. या षटकाचा विचार केला तर अप्रतिम दर्जाची गोलंदाजी समरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू फुलटॉस विद्या चेंडू होता, परंतु यावेळी मात्र आपण पाहतो लेग बिफोर द विकेटच्या नादात अरफात बॅक टू द पवेलियन. पाचवा धक्का लागेल तो अर्थात मुस्कान मांडला संघाला. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आपण पाहतोय रिजवान येतोय मैदानामध्ये. या षटकात खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक जादुई गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय, 2 विकेट प्राप्त केल्यात आणि अजूनही एकही धाव खर्च केली नाहीये. नक्कीच या स्पर्धेतील पहिली मेडन षटक फेकेल का गोलंदाज सम्राट. षटकातील पुढील चेंडू येथे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच या चेंडूवर पंच नाखुश दिसतात. स्वेर चेंडूची घोषणा केली जाते. अवंतर स्वरूपाने धाव फलकावर एक धाव जरूर लागते. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 37 धावा धाव फलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4 प्रगतीपथावर असताना यावेळी मात्र अप्रतिम दर्जाचा चेंडू आपण पाहतोय. पूर्णपणे फसवलं गेलं फलंदाजाला आणि नक्कीच रिजवान बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहिलं तर मागील हंगामाचा विचार केला तर नक्कीच या करोनाने आपल्याला पूर्णपणे या देशावर आणि या जगावर पूर्णपणे एक महामारी सोडली होती. नक्कीच त्याच्यावर आपण पाहिलं तर मात केले आणि आज आपण नक्कीच या स्पर्धा पाहू शकता. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज सम्राटच्या माध्यमातून एक स्वेर चेंडू फेकल्यानंतर आपण पाहिलं तर एक चांगलं कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज सम्राटच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आपण पाहतोय विनीत येतोय ऑन स्ट्राईक. षटकातील शेवटचा चेंडू, परंतु यावेळी मात्र आपण पाहतोय नक्कीच चेंडू स्वेर आहे. अवंतर स्वरूपाने धाव फलकावर एक धाव नक्कीच नोंदली जाते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 38 धावा धाव फलकावर येतात. आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. केवळ 2 धावा खर्च केल्यात. त्या देखील आपण पाहिलं तर स्वेर चेंडूच्या अंतिम चेंडू आपण पाहतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय, अप्रतिम दर्जाचा चेंडू, परंतु यावेळी मात्र ओव्हर थ्रो स्वरूपात नक्कीच एक धाव पूर्ण केली जाईल. या एक धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 39 धावा धाव फलकावर लागतायत. अर्थात आपण पाहिलं तर 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. पहिलं आपण पाहिलं तर 24 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित आपण पाहिलं तर 6 चेंडूंचा खेळणं बाकी आहे पहिल्या सत्रामधील. या 6 चेंडूंमध्ये इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळणार की अर्थात आपण पाहिलं तर मुस्कान मांडला संघाच्या माध्यमातून. कारण का आपण पाहिलं तर स्लॉगरचं षटक येणं बाकी आहे, हाणामारीचं षटक येणं बाकी आहे. बघूया स्लॉगरचं षटक घेऊन कोण येणार एवन नांदगाव संघाच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5वं षटक घेऊन आपण पाहतोय फहाद येतोय.
अंतिम षटक घेऊन फहाद बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय विनीत पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय ताज पाहायला मिळतोय. नक्कीच खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तरी ते एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते, ती अर्थात इवन नांदगाव संघाच्या माध्यमातून. कारण का आतापर्यंत आपण पाहिलं तर 24 चेंडूमध्ये 39 धावा खर्च केल्यात. अजूनही आपण पाहिलं तर 6 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. षटकातील पहिला चेंडू नक्कीच आपण पाहतोय एक चांगल्या प्रकारची स्पर्धा या मैदानावर आपण पाहतोय. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय आखुटप्प्याचा चेंडू होता. 1 धाव तर नक्कीच येणार या चेंडूवर. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 40 धावा धावफलकावर लागतात. अर्थात आपण पाहिलं तर धावसंख्येला आकार येतोय. 40 धावा नक्कीच धावफलकावर लागतील. अजूनही आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं तर इथे आपण पाहिलं तर मोठे स्ट्रोक येणं गरजेचं असणार आहे. त्या अर्थात मुस्कान मांडला संघाला. नक्कीच ताजकडे कॅपॅसिटी आहे, ताजकडे पोटेन्शियल आहे. त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच ताजवला पूर्णपणे भरोसा ठेवलाय तो अर्थात मुस्कान मांडला संघाने. कारण का आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर 1 धाव नक्कीच रोटेट स्ट्राइक रोटेट नक्कीच करून दिले. त्या अर्थात फलंदाज विनीतने षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र आपण पाहतोय बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज ताजचा, परंतु इथे चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. नक्कीच इथे मात्र आपण पाहिलं तर पहाचं कौतुक करावं लागेल. कारण का एक अचूक टप्प्याची गोंदाजी आपण पाहतोय अक्षरशः धावांपासून झगडावं लागते. त्या अर्थात मुस्कान मांडला संघाला. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज फहाद याचा रॅटम ब्राउन टू विकेट. यावेळी मात्र आपण पाहतो एक चांगला फटका आणि नक्कीच चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. मतीन मुकादम रेवदंडा क्रिकेटचे एक माजी खेळाडू. जर आपण कुठे असाल तर कृपया व्यासपीठावर यायचं आहे. चांगला फटका आपण पाहतोय, परंतु यावेळी चेंडू हवेत दिसतोय. झेल होणार का? झेल मात्र होतोय. फलंदाज ताज ची खेळी संपुष्टात. 6वा धक्का लागेल तो अर्थात 7वा धक्का लागेल तो अर्थात मुस्कान मांडला संघाला. थँक्यू डीजे. मतीनजी मुकादम आपण जर कुठे असाल तर कृपया व्यासपीठावर यायचं आहे. मतीन मुकादम आपण पाहिलं तर एक माजी खेळाडू रेवदंडा परिसरातील एक अप्रतिम दर्जाचे खेळाडू होते. कारण का एकेकाळी आपण पाहिलं तर भरपूर सामने भरपूर मैदाने गाजवली असा खेळाडू आपण पाहतोय. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर ग्रामपंचायत सदस्य संदीपजी खोत यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. तर विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. संदीपजी खोत ग्रामपंचायत सदस्य रेवदंडा. षटकातील पुढील चेंडू चांगला फटका आपण पाहतोय. फुलटॉस बिजा चेंडू क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय आणि उमेर तिथे कोणतीच चूक करत नाहीये. फलंदाज विनीत बॅक टू द पवेलियन. 8वा धक्का लागेल तो अर्थात मुस्कान मांडला संघाला. थँक्यू डीजे. बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय तो अर्थात मुस्कान मांडला संघाला. अंतिम चेंडू येणं बाकी आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल 8 बाद 44 धावा धावफलकावर लागल्यात. अंतिम चेंडूवर बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळणार. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय वैभव पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा चेंडू मोठा स्ट्रोक खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता, परंतु इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि इथे मात्र आपण पाहिलं तर षटक क्रमांक 5 व समाप्त होईल. अर्थात आपण पाहिलं तर पहिलं सत्र समाप्त होईल. पहिल्या सत्रानंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 8 बाद 44 धावा धावफलकावर लागतात आणि 45 धावांची गरज असेल ती अर्थात एवन नांदगाव संघाला. थँक्यू डीजे.
नितेश बागडेकर, आपण जर कुठे असाल तर कृपया व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. नितेश बागडेकर. तत्पूर्वी या सामन्याला सुरुवात होईल. या सामन्याचं धावतं समोरचं ऐकवण्यासाठी घेऊन जातोय आपल्या राष्ट्रीय भाषेत यासिनजी मर्चंट यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू यासिन सर. धन्यवाद. धन्यवाद आशुतोष. पहिला हाफ इथे संपलेला आहे. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 44. 5 षटकाच्या समाप्ती अंती आणि जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. तत्पूर्वी व्यासपीठावरती आपल्या या परिसरातील आपल्या उमेदीच्या काळामध्ये आपल्या गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव, या तालुक्याच्या बाहेर सुद्धा ज्यांनी गाजवलं, आपली ओळख निर्माण केली, असे माजी खेळाडू सन्माननीय मतीन मुकादम, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत नितेश बागडेकर, संजय बागडेकर आणि सन्माननीय अरुण विचारे यांचं इथे आगमन झालेलं आहे. सर्वात प्रथम मी या मंडळातर्फे त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. मी सन्माननीय अरुणजी विचारे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं आणि आसनस्थ व्हावं. श्री अरुण विचारे लेग स्पिन करणारे एक लेग स्पिनर म्हणून नावाजलेले खेळाडू, संपूर्ण अलिबाग तालुक्याच्या बाहेर सुद्धा, रायगड जिल्हा असेल, रायगड जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा ज्यांनी आपल्या फिरकीची, आपल्या बोटांची जादू दाखवली आणि आपल्या संघाला एक ओळख निर्माण करून दिली, अर्थात अरुणजी विचारे यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे यावं. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय संदीपजी खोत यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. सर्वात प्रथम मी श्रीकांत भोईर यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय संदीपजी खोत यांचं स्वागत करावं. एक सुंदर आणि आकर्षक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. धन्यवाद संदीपजी. आमच्या विनंतीस मान देऊन आपण वेळात वेळ काढून या व्यासपीठावरती आपण आलात आणि आम्हाला उपकृत केलं. आपले मनपूर्वक आभार. सर इकडे आहे बघा, लाईव्ह आपण पाहतोय, हे सर्व क्षणचित्र टिपली जात आहेत. त्यानंतर सन्माननीय नितेश बागडेकर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचा सुद्धा एक सन्मान इथे केला जाईल. एक आकर्षक सुंदर अशी ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय नितेश बागडेकर यांना आपण इथे सन्मानित करतोय. माजी खेळाडू, रेवदंड्याचे एक जबरदस्त जाणकार खेळाडू, क्रिकेटचा भरपूर असा अभ्यास असलेले, त्याचप्रमाणे सन्माननीय मतीनजी मुकादम यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल. आपल्या गावचे माजी खेळाडू ज्यांनी आपल्या गावाचं नाव संपूर्ण तालुक्यामध्ये आणि तालुक्याच्या बाहेर सुद्धा घेण्यामध्ये, रेवदंड्यामधील सर्वात फास्ट बॉलर म्हणून ज्याची ख्याती होती असे मतीनजी मुकादम. धन्यवाद सर. आमच्या विनंतीस मान देऊन आपण आलात त्याबद्दल आपले सुद्धा मनपूर्वक आभार. दीपेश म्हात्रे यांच्यातर्फे फहद कलबस्कर याला सुवर्ण संधी आहे. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार मारले गेले फहद कलबस्कर यांच्या बॅट मधून, तर त्यांना 500 रुपयाचं इथे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल. या परिसरातील जे माजी खेळाडू आहेत, ज्या खेळाडूंनी आपल्या या रेवदंड्याचं, अलिबाग तालुक्याचं नाव मोठं केलेलं आहे, त्या सर्व माजी खेळाडूंना आपण इथे सन्मानित करणार आहोत. एक चांगला उपक्रम इथे राबवलाय आणि नक्कीच प्रशंसनीय असा हा उपक्रम. ज्या खेळाडूंना पाहून आपण मोठे झालो,
ज्यांचा खेळ पाहून आपण शिकलो, ज्यांच्याकडून आपण प्रेरणा घेतली, ते सर्व सन्माननीय व्यक्ती, मग मतीनजी मुकादम असतील, त्याचप्रमाणे नितेश बागडेकर असतील, त्याचप्रमाणे अरुण विचारे सर असतील, त्याचप्रमाणे सन्माननीय सुहास घोणे सर असतील, हे सर्व जबरदस्त असे स्टार खेळाडू आपल्या ऐन उमेदीच्या काळामध्ये आपण पाहिलेत. आणि यावेळेस मात्र मैदानावरती आणखी एक मोठा हादरा बसतोय A1 नांदगाव संघाला. डीजे मास्टर धन्यवाद डीजे. त्याचप्रमाणे सन्माननीय अनिल मुकादम माजी खेळाडू यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय. आणि अनिल सर, आपल्याला विनंती असेल की आपला सुद्धा इथे योग्य तो यथोचित असा सन्मान केला जाणार आहे, कारण आपल्याला पाहून या पंचक्रोशीतील अनेक खेळाडू मोठे झालेले आहेत. आपली प्रेरणा घेऊन त्यांनी सुद्धा हातात चेंडू आणि हातात बॅट घेतलेली आहे आणि प्रेरणा स्त्रोत्र म्हणून नक्कीच आपली ओळख आहे. सन्माननीय अनिल मुकादम, आपण सुद्धा इथे यावं, आपला सुद्धा इथे सन्मान करण्यात येणार आहे. तो चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं जहां पे जीतने के लिए 45 रनों की जरूरत. एक आसान सा लक्ष्य नजर आता हुआ 5 ओवर का ये मुकाबला, 9 के औसत से यहाँ पे रन बनाने की जरूरत. वैभव अपनानी जी पहला ओवर लेके आए हैं. स्ट्रेटेजी में बदलाव यहाँ पे होता हुआ. इसी वैभव ने लास्ट मैच में अंतिम ओवर डाला था, मगर यहाँ पे पहले ओवर में उनके हाथों में गेंद सौंपी है. ओवर पिच गेंद सीधे बल्ले से खेला, बॉलर के सर के ऊपर से गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. इस बीच धन्यवाद डीजे मास्टर. अनिल जी मुकादम माजी खेळाडू यांचं इथे आगमन झाले आणि आपण पाहतोय त्यांना सुद्धा एक सुंदर अशी ट्रॉफी देऊन, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद सर, आमच्या विनंतीस मान दिला. बहुत ही बढ़िया गेंद थी, अच्छी वापसी यहाँ पे वैभव द्वारा देखने को मिली. एक साधारण सी कदकाठी वैभव की हमें नजर आती हुई. पहली शुरुआतें बहुत ही बढ़िया की, मगर उसके बाद एक ओवर पिच गेंद के ऊपर जो गलती की, उस गलती का एहसास उन्हें जरूर हुआ और उसके बाद बहुत ही शानदार यहाँ पे वापसी होती हुई. रनों की संख्या 12 रन स्कोरबोर्ड पर. 4 गेंदें हो चुकी है. इस मर्तबा अजीबो गरीब अंदाज के साथ खेलने की कोशिश थी, कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना था. जोरदार अपील, मगर अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया. अंपायर जी ने इस अपील को नकारा. 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद है. 30 गज के दायरे के बाहर डीप मिड विकेट और एक लॉन्ग ऑन हमें नजर आता हुआ. वैभव गेंदों को घुमाना जानते हैं. जी हाँ, फिर से एक बार देखिए, गेंद को घुमाया, गेंद ने बल्ले का पहाड़ी सीधा लिया और गेंद एक विकेट कीपर के हाथों में आसान सा कैच, और ये पहले विकेट का पतन होता हुआ. धन्यवाद डीजे. ये दूसरा विकेट खोया है बल्लेबाजी करने वाली टीम A1 मांडला ने, सॉरी A1 नांदगांव ने. 12 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. A1 नांदगांव की जानिब से अब हम देख सकते हैं मास्टर ब्लास्टर, उनके स्टार बल्लेबाज फहद कलबस्कर, और नौसाई के एंड पर उबैद. उमेर पठान, सॉरी माय मिस्टेक. और उसी के साथ गेंदबाजी के मोर्चे पर उबैद घारे. पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 12 रन. हालांकि 9 रन के अवसर से यहाँ पे रन बनाने की जरूरत. बहुत ही आसान सा लक्ष्य, मगर पहले ओवर में 2 सफलता हासिल करने के बाद आत्मविश्वास में यहाँ पे बढ़ोतरी होती हुई
जी हाँ, पटकी हुई गेंद थी, बहुत ही शानदार बैकफुट पर जाकर पुल करने में कोशिश कर रहे थे, उसमें कामयाब होते हुए गेंद डीप में मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। पहले ही गेंद के ऊपर 6 रन वसूलते हुए शानदार शुरुआत यहाँ पे आगाज करते हुए इस छक्के के सहायता से रनों की संख्या 7, फहद खेल रहे 7 पर। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी ऑफ स्टंप के बाहर, बहुत ही खूबसूरत स्क्वायर कट देखने को मिला और गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर इस मरतबा 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। इस चौके की सहायता से रनों की संख्या 22 रन। पहली गेंद के ऊपर छक्का, दूसरी गेंद के ऊपर चौका, 2 गेंदों में 10 रन यहाँ पे जुटा लिए है फहद कलबस्कर ने। जैसे मैंने कहा था, ये एक मास्टर ब्लास्टर खिलाड़ी है, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करना जानते हैं। इस मरतबा बैकफुट पर जाकर उस गेंद को ढीले हाथों से स्टीयर किया था और गली के दिशा में धकेलते हुए उस गेंद के ऊपर 2 रन यहाँ पे हासिल किए हैं। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, मेरिट के साथ यहाँ पे बल्लेबाजी हो रही है। जैसी यहाँ पे गेंद आ रही है उसी के साथ यहाँ पे बल्लेबाजी हो रही है। बहुत ही चतुरस्त्र ये बल्लेबाज है, मैदान के कोने कोने में 360 डिग्री कहीं पे भी वो चौका या छक्का लगा सकते हैं, इतनी क्षमता बल्लेबाज फहद कलबस्कर में। हालांकि सीधे बल्ले से खेलना पसंद करते हैं, लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के ऊपर से बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हैं, अक्सर हमने देखा। और यहाँ पे शॉर्ट ऑफ लाइन गेंद, उसका भरपूर फायदा उठाने की कोशिश। इस मरतबा ऑफ स्टंप पर पहले ही सफल होकर मन बना लिया था, उसे लॉन्ग लेग और स्क्वायर लेग की दिशा में खेलेंगे, मगर तेज तर्रार गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रही। सबमरीन डिलीवरी जिसे क्रिकेट के परिभाषा में कहा जाता है, उस तरह की यहाँ पे गेंद थी। धन्यवाद डीजे। त्याचप्रमाणे क्रिकेटचे प्रेमी आमचे मित्र जोएल उंदीर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। जोएल उंदीर क्रिकेटचे जाणकार, क्रिकेटचे एक समीक्षक आणि त्याचप्रमाणे क्रिकेटचे खेळाडू सुद्धा, आपल्याला विनंती है कि आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। फिर से एक बार यहाँ पे 6 रन प्राप्त होते हुए, जी हाँ, फिर से एक बार लॉफ्टेड कवर ड्राइव, बहुत ही बढ़िया लाजवाब नजाकत आक्रामकता का मेल यहाँ पे देखने को मिला। गेंद डीप पॉइंट के सर के ऊपर से सीमा रेखा की बाहर 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। धन्यवाद डीजे। मी रोशन झावरे यांना विनंती करणार आहे की आपण सन्माननीय जोएल उंदीर यांचं इथे स्वागत करावं। धन्यवाद जोएल उंदीर, आमच्या विनंतीस मान देऊन आपण सुद्धा इथे आलात। या सर्व रेवदंड्यातील खेळाडूंचे मनोबल वाढवण्याचं नेहमीच त्यांनी कार्य केलेलं आहे, काम केलेलं आहे। चलिए मैदान में चलते हैं, जहां पे रनों की संख्या हो चुकी है 36 रन, मात्र 9 रन दूर है जीत से नए गेंदबाज सफीर 16 नंबर की जर्सी परिधान किए हुए। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज उमेर पठान, एक अच्छे ऑलराउंडर। जी हाँ, बैकवर्ड पर जाकर उसे पुल करने की कोशिश थी, मगर अंतिम क्षणों पर अपना निर्णय चेंज करते हुए उस गेंद को ढीले हाथों से ढकेला लॉन्ग ऑन के दिशा में। देखा टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी उछल रही है। फहद याला सुवर्ण संधी आहे, 2 षटकार आपण मारलेले आहेत। जर या चेंडूवरती षटकार मारला गेला तर 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला नक्कीच दिलं जाणार आहे। इस बीच लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद अंपायर जी ने वाइड करार दिया, यानी अभी भी वो 500 रुपए का इनाम अपने नाम करने का सुनहरा मौका है फहद कलबस्कर के पास। फहद ने अब तक 3 छक्के और 1 चौका जरूर यहाँ पे लगाया है। जी हाँ, और ये लीजिए 500 रुपए का इनाम अपने नाम करते हुए फहद कलबस्कर। धन्यवाद डीजे। आणि त्याचप्रमाणे
मी सकाळी सांगितल्याप्रमाणे या मंडळाला देणग्यांचा ओघ अजूनही सुरूच आहे. सन्माननीय मतीनजी मुकादम यांच्या वतीनं आत्ताच 500 रुपयाची या मंडळास देणगी आलेली आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार. और इसी के साथ ये मैच जीत लिया है A1 नांदगांव टीम ने. बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक. खानाव